नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अलंकार या सीरीजमध्ये यमक अलंकार हा आज पाहणार आहोत. यमक अलंकाराची संपूर्ण संकल्पना या आजच्या व्हिडिओमध्ये जे की पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हींसाठी महत्त्वाचे असणार आहे. मराठी विषयातील हा अलंकार म्हणजे व्याकरणातील हा प्रमुख घटक आहे. यावरती प्रश्न पडतो म्हणजे पडतो हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. जाऊयात पुढे. परंतु मित्रांनो, जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे, पाहूयात महत्त्वाचा घटक तो म्हणजे महा-टी-ई-टी परीक्षा विशेष मराठी व्याकरणातील हा यमक अलंकार, जो की उच्च काठिण्य पातळीचा असणार आहे. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा-टी-ई-टीमध्ये मराठी व्याकरणात अलंकार या घटकावर हमखास प्रश्न विचारले जात असतात. तर काठिण्य पातळी ज्यावेळेला उच्च असते त्यावेळेला याची साधी उदाहरणं विचारली जात नाहीत, तर अलंकारातील सूक्ष्म फरक किंवा संकल्पनात्मक स्पष्टतेवरती भर दिला जातो. आजच्या या पाठात आपण यमक अलंकार हा सविस्तरपणे त्याच्या छटा किंवा त्याच्या अलंकार, इतर अलंकार जसं की अनुप्रास अलंकार आहे, त्या अनुप्रास अलंकारासोबत त्याची तुलना जी काही कंपॅरिझन आहे, ती देखील आपण पाहणार आहोत आणि त्यांचे जे साधर्म्य भेद यासह देखील आपण आजच्या या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. जाऊयात मूळ संकल्पना आणि व्याख्या पाहूयात यमक अलंकाराची. यमक हा शब्द अलंकार आहे. अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आपल्याला माहिती आहेत. ते म्हणजे शब्दालंकार आणि अर्थालंकार. यमक, अनुप्रास आणि श्लेष हे शब्दालंकार आहेत. कारण ते शब्दांच्या रचनेवर किंवा नादावर अवलंबून असतात. बघा, व्याख्या जर आपण पाहिली, कवितेच्या चरणात म्हणजे ओळीत ठराविक ठिकाणी एकच अक्षर किंवा अक्षरांचा समूह पुन्हा पुन्हा येतो, तेव्हा तिथे त्या ठिकाणी यमक अलंकार होत असतो. जर आपण पाहिलं तर ठराविक ठिकाणी म्हणजे शक्यतो शेवटी आपण ही गोष्ट लक्षात घ्यावी. वाक्याच्या शेवटच्या ठिकाणी. तर त्यावेळेला आपल्याला हे जनरली म्हणजे एक साधारणतः शेवटी आपल्याला वाक्याच्या पाहायला मिळेल यमक अलंकार. बघा, महत्त्वाची टीप जर आपण पाहिली, तर संस्कृत काव्यशास्त्रानुसार यमकामध्ये अक्षरांची पुनरावृत्ती होते. परंतु प्रत्येक वेळी त्या शब्दाचा अर्थ वेगळा असायला हवा. मात्र मराठीत केवळ नादमाधुर्य निर्माण करण्यासाठी चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा सुरुवातीला समान उच्चार असलेले जे शब्द आहेत, ते जरी आले तरी त्याला आपण यमक मानतो. परंतु जनरली साधारणतः आपण लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे वाक्याच्या शेवटी आपण लक्षात ठेवूयात. चला, यमक अलंकारांची काही प्रमुख लक्षणं आपण या ठिकाणी पाहूयात. विशिष्ट स्थान. यमकामध्ये अक्षरांची किंवा शब्दांची पुनरावृत्ती कवितेच्या चरणात एका ठराविक ठिकाणीच होते. चरणांच्या शेवटी, मध्यभागी किंवा सुरुवातीला आपल्याला हे सांगता येईल. बघा, आपण सुरुवातीला सांगितलं साधारणतः चरणाच्या शेवटी लक्षात घ्यावं. नाद माधुर्य. आता जर आपण पाहिलं यामुळे काय होतं, कवितेला एक प्रकारची लय किंवा नाद प्राप्त होत असतो. म्हणजे रिदम म्हणूयात आपण त्याला किंवा तो अ, एक ताल बी आपल्याला म्हणता येईल. सोबतच तो आवाज. त्यानंतर अक्षरांचा समूह. बहुतांश वेळा केवळ एका व्यंजनाची नाही, तर स्वर आणि व्यंजन मिळून तयार झालेल्या अक्षर समूहाची ही पुनरावृत्ती होत असते. यमक अलंकाराची ही प्रमुख लक्षणे आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. यमक अलंकाराचे काही प्रकार आपण या ठिकाणी पाहूयात स्थानानुसार. टी-ई-टीमध्ये जर अतिशय कठीण प्रश्न आला तर यमकाचा उपप्रकार विचारला जाऊ शकतो. बघा, अंत्ययमक, आद्ययमक आणि दामयमक. चरणाच्या शेवटी समान अक्षरे येत असतात त्यावेळेला म्हणजे हे मराठीत सर्वाधिक वेळा आढळतं जे आपण वरती सांगितलेलं आहे साधारणपणे. तर त्याला अंत्ययमक असं म्हणत असतो. जर चरणाच्या सुरुवातीला समान अक्षरे येत असतील, तर ते आद्ययमक असतात. तर पहिल्या चरणाच्या शेवटचा शब्द हाच दुसऱ्या चरणाचा पहिला शब्द असतो.
म्हणजे अत्यंत दुर्मिळ आपल्याला हा प्रकार पाहायला मिळतो, पण उच्च पातळीचा प्रकार आहे. त्याला आपण दाम यमक असं म्हणत असतो. हे 3 प्रकार आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. बघा, अंत्य यमक, आद्य यमक, अंत्य म्हणजे शेवटी, आद्य म्हणजे सुरुवातीला आणि दाम यमक हे म्हणजे पहिल्या चरणाचा शेवटचा शब्द आणि दुसऱ्या चरणाचा पहिला शब्द. असे ज्यावेळेला असेल किंवा इतर वेळेला सुद्धा आपल्याला सांगता येईल, जो मध्ये कुठेतरी आले असतील तर तरी देखील आपण दाम यमक म्हणू शकतो. आता बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूयात. पहिलं उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. घडो, पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. बघा, घडो, पडो, झडो आणि नावडो यामध्ये मग म्हणजे विश्लेषणमध्ये जर आपण पाहिलं, तर मोरोपंताच्या या केकावलीतील ओळीमध्ये चरणांच्या शेवटी डो या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. हे अंत्ययमकाचे उत्कृष्ट उदाहरण आपल्याला पाहायला मिळाले आहे. त्यानंतर मग उदाहरण दुसरं पाहूया. ताम यमकाचे दुर्मिळ उदाहरण. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. बघा, म्हणजे इथे पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द जावे, हाच दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द म्हणून आला आहे. हे साखळीसारखे गुंफलेले आहे. याला दाम यमक म्हणतात. दाम याचा अर्थ आहे दोरी किंवा साखळी. त्यानंतर उदाहरण तिसरं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बघा, श्लेष आणि यमक यातील संभ्रम आपला या ठिकाणी लक्षात येईल. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, येथे काय वानू नाम तुझे देवा. बघा, विश्लेषण जर पाहिलं तर या उदाहरणात नाम तुझे देवा हा संपूर्ण शब्दसमूहच पुन्हा आला आहे. तो नाद निर्माण करण्यासाठी एकाच अर्थाच्या शब्दांची ठराविक ठिकाणी झालेली ही पुनरावृत्ती सुद्धा यमकाचाच भाग मानली जाते. आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्या लक्षात येईल, की जे नाम तुझे देवा हा संपूर्ण शब्दसमूह आहे, हा काय झालेला आहे? पुन्हा आलेला आहे. पण हा नाद निर्माण करण्यासाठी त्याची ठराविक ठिकाणी ही पुनरावृत्ती आलेली आहे. आता मग या ठिकाणी आपल्या लक्षात येईल, की उदाहरण चौथा, जाणावं तो ज्ञानी, पूर्ण समाधानी, निसंदेह मणी, सर्व काळ. रामदास स्वामींच्या या ओळीमध्ये नी म्हणजे उच्चार साधर्म्य आहे. चरणांच्या शेवटी आले आहे. यमकात हुबेहूब तेच अक्षर नसले, तरी उच्चार हा ऱ्हस्व किंवा दीर्घ समान असला तरी यमक जुळत असते. असं म्हणून या ठिकाणी आपल्याला हे ज्ञानी, समाधानी आणि मणी अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. हे यमक अलंकाराचे हे देखील उदाहरण आहे. आता आपण या अगोदर बघा, जो श्लेष आणि यमक यातील हा आपल्याला संभ्रम आपला जो आहे, तो दूर या ठिकाणी होईल या वाक्यातून. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, येथे काय वाणू नाम तुझे देवा. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर म्हणजे श्लेष अलंकारात जर आपण पाहिलं, तर तो घटक समजून घ्या आणि यमक अलंकार हे दोन्हीवरती आपले हे स्पेशल व्हिडिओ आहेत. श्लेष अलंकाराचा देखील व्हिडिओ आपण पाहू शकता. त्यामधून कन्सेप्ट आपली क्लिअर करू शकता. आता यमक अलंकार आणि अनुप्रास अलंकार यातील आपण काही सूक्ष्म भेद या ठिकाणी पाहूयात. बघा, अनेक विद्यार्थी यमक आणि अनुप्रास या 2 शब्दालंकारात गोंधळतात आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर महत्त्वाचे प्रश्न यांच्यावरच आपल्याला पाहायला मिळतात. तर यमकाचं ठराविक स्थान पाहूयात. अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा सुरुवातीला अशा एका ठिकाणी निश्चित एकाच ठिकाणी होत असते. आणि अनुप्रासमध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती वाक्यात किंवा कवितेच्या चरणात कुठेही, सुरुवातीला, मध्ये, शेवटी, लागोपाठ देखील होऊ शकते. अक्षरगट जर पाहिला, यात शक्यतो शब्दांचा शेवटचा भाग किंवा अक्षरगट वे, डो, ळा समान असतो. यात बहुधा एकाच व्यंजनाची पुनरावृत्ती असते, म्हणजे एकच अक्षर परत-परत असतं. याला थोडक्यात लय किंवा राईम असं याने इंग्रजीत कवितेतील राईम सारखा प्रभाव निर्माण होतो. याला इंग्रजीत अलिटरेशन याने इंग्रजीतील अलिटरेशन सारखा हा प्रभाव निर्माण होत असतो. उदाहरण जर पाहिलं, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना नीव व्हावे.
बघा या ठिकाणी असं आपल्याला या ठिकाणी उदाहरण सांगता येईल. बघा त्यानंतर मग इथं महा-टी-ई-टीच्या धर्तीवर जर आपण पाहिलं तर काही या ठिकाणी प्रश्न प्रश्न दिलेला आहे. गर्द सभोवती रान साजरे, निळे डोह गच्च भरलेले, फांदीवरती बांधुनी झोका, पोरींनी कसे खेळलेले. यातील हा अलंकार ओळखा असा प्रश्न आहे. आता आपला विचार प्रवाह कसा असावा? अर्थावर भर आहे की शब्दावर हे आपण अगोदर समजून घ्या. शब्दांच्या नादावर असला पाहिजे म्हणजे हा शब्दालंकार आहे. आता एखादे अक्षर सर्वत्र विखुरलेले आहे का? म्हणजे अनुप्राससारखं? तर नाही. ओळींच्या शेवटी भरलेले, खेळलेले असे समान नादाचे अक्षर समूहाचे शब्द आलेले आहेत. म्हणजे हा यमक अलंकार आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यमक अलंकार ओळखताना नेहमी कवितेच्या चरणांचे शेवटचे शब्द किंवा स्वल्पविरामाच्या आधीचे शब्द म्हणजे यतीचे ठिकाण आपण त्या ठिकाणी तपासायचं आहे. जर तेथे नाद जुळवणारे शब्द असतील, तर तो निश्चितपणे यमक अलंकार असतो, असं आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर नक्कीच हा यमक अलंकार आपल्या सर्वांना समजलेला असेल, अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. जर याची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणाहून हे पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. पुन्हा भेटूयात पुढच्या प्रकारामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक